वर्ष 11 महिने 18 दिस किती सोसल अभिमान पावाच्या तुकड्यावर काढील किस तरी थकला नका मान साथरमाची बुद्धधमाच मिळालं वरदान हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान कुणाची मिळाली न साथ आजवर झाला हो आघात पुस्तका सवे काढली रात दिव्याखाली झोपली माझी जात रक्ताच नवतरनात पेटवली आयुष्याची वात मायनं भरवला तो घात शिजलं नाही जरी घरात डोळ्याचे पाणी सांगते वाणी थोरते योगदान हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान कुणाचे दुःख कुणा कळते भीमाविन रमा तळमळते सगळ्यात महत्वाची समिती होती ती म्हणजे मसुदा समिती संविधानाचा जो मसुदा आहे तो मसुदा जमा करण्याचं काम या मसुदा समितीकडे देण्यात आलेलं होतं आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर भीमरावजी आंबेडकर जवळजवळ 2 वर्ष सन्माननीय पाराकर यांना सुद्धा विनंती की आपण आजच्या कार्यक्रमाचं सुरुवातीला या संविधानामध्ये 395 कलम होते आणि 8 सूची होत्या 395 कलम असलेलं आणि 8 सूची असलेलं हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालेलं होतं व्यक्त करू पाहत आहेत मी सर्वप्रथम आमच्या इयत्ता 8वीची विद्यार्थिनी गौरी चन्ने हिला या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करतोय सर्वांनी तिचं जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं आहे कुमारी गौरी चन्ने त्याच्यामुळं हा दिन साजरी केला खूप खूप धन्यवाद गौरी खूप चांगल्या पद्धतीने तू या ठिकाणी तुझं मनोगत व्यक्त केलेलं आहे 8वीचाच विद्यार्थी आहे चिरंजीव वीर पैठण चल वीर ती तयारी झालेली आहे पण तुम्हा सगळ्यांना पाहून तो जर थोडासा संकोच करतोय आपण त्याला समजून घेऊ दुसऱ्या कार्यक्रमासाठी मात्र तो नक्कीच तयार राहील विद्यार्थी मित्र पद्धतीचा आहे तुम्ही किती आत्मीयतेने हा कार्यक्रम आत्मसात करता हे महत्वाचं असतं तुमचा सहभाग नक्कीच या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न आपल्या या सर्वांच्या माध्यमातून होत असतो यानंतर मी आपलं मनोगत व्यक्त करणे जमलेल्या माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आपण आज येथे संविधान दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत 26 नोव्हेंबर या रोजी हा दिवस साजरा केला जातो 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान स्वीकारले गेले भारतीय संविधानाने मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांनी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान तयार करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आपल्या संविधानात मूलभूत अधिकार दिले आहेत आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली आहे संविधान आपल्याला न्याय स्वातंत्र्य आज आपण इथे संविधान दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत दरवर्षी 26 नोव्हेंबर दिवस साजरा करतो कारण 1949 साली या दिवशी संविधान स्वीकारण्यात आले भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते त्यांनी जगातील सर्वात संविधान तयार करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आपल्याला संविधान
जोरदार अशा टाळ्या वाजवून अनुमाचं आपण स्वागत करूया. संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. 26 नोव्हेंबर संविधान दिवस 1949 रोजी हे संविधान स्वीकारले गेले होते. समतेचा हक्क कलम 14 ते 18 कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहेत. सार्वजनिक ठिकाणी धर्म, जात, लिंग यावरून भेदभाव करण्यात येणार नाही. स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22 भारतातील प्रत्येक व्यक्तीला भाषा आणि विचार स्वातंत्र्य आहे. तसंच भारताच्या कोणत्याही भागात संचार करण्याचा स्वातंत्र्य, कोणत्याही भागात व्यवसाय करण्याचा स्वातंत्र्य, शोषणाविरुद्धचा हक्क कलम 22 आणि 24. कलम 22 आणि 24 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा हक्क आहे. धर्म स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28 भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म निवडण्याची मुभा आहे. तसंच त्याप्रमाणे मी भारत जीवडी ICT इन्स्ट्रक्टर आपल्याला संगणक या विषयाची माहिती देणारा सर. आज संविधान दिनानिमित्त मला इथं प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थिती दिल्याबद्दल माननीय श्री माळी सर यांचं मी मनपूर्वक अभिवादन. जाणून घेण्यासाठी आपण संविधानाचा जो काय अंमलबजावणी करायची आहे आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी जे काय आपल्याला गाईड केलं आहे ते आपण त्यावर अभ्यास करणे हा फार महत्त्वाचा आहे. आणि आपण आणि म्हणून आपण 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करतो. आणि 26 जानेवारी 1950 पासून याची अंमलबजावणी करण्यात आली. म्हणजे खरं कायद्याचं स्वरूप जनतेमध्ये लागू करण्याचा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी. आपण उदाहरणार्थ रस्त्याने चालत असताना उजव्या बाजूने धावत चाललं पाहिजे. या देशामध्ये प्रत्येक जे काही घटना घडते यामागे भारतीय संविधान आहे. आणि हे संविधान तयार करण्यासाठी घटना समिती तयार करण्याचं काम बाबासाहेबांनी केलंच नाही. सर्व समाजासाठी आणि या देशामध्ये राहणाऱ्या सर्वांसाठी हे भारतीय संविधान आहे. या देशामध्ये हे जे नागरिक आहेत यांना मूलभूत अधिकार दिलेले सर्व आपण स्वीकारू शकतो हे भारतीय संविधानामध्ये नमूद आहे. स्वातंत्र्य आहे आपल्याला. मंदिरामध्ये जाऊ शकतो, मस्जिदमध्ये जाऊ शकतो, गिरजाघरमध्ये जाऊ शकतो, गुरुद्वारमध्ये जाऊ शकतो. हे भारतीय संविधानाने आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य आहे. महिलांना शिक्षण 12वी पर्यंतच मी आताच बोललो, मुलींना जे मोफत शिक्षण होतं हे शिक्षण भारतीय संविधानामध्ये नमूद आहे. प्रत्येक गोष्ट इथं भारतीय संविधानामध्ये नमूद आहे. आणि त्यामुळं आपण आपलं जीवन सुखकर, प्रचंड संपत्ती कमवून शासनाचा योग्य प्रकारे टॅक्स भरून करू शकतो. म्हणून तर या जगामध्ये भारत हा प्रचंड शक्तिशाली असा देश, जगातली 4थी अर्थव्यवस्था, येणाऱ्या काळामध्ये 3री अर्थव्यवस्था तयार होणार आहे. आणि या देशामधलं हे सगळ्यात मोठं असं संविधान जे लिखित आहे. मग तुम्ही म्हणसाल अलिखित. विद्यार्थी मित्रो, आज संविधान दिवस आणि आपणास या संविधान दिनाच्या शुभेच्छा. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो. विद्यार्थी मित्रो, आजचा दिवस आपल्या जीवनाला एक योग्य दिशा दाखवणारा हा दिवस आहे. तर का की घटना आपल्याला मिळाली. साध्या शब्दात म्हणाले तर कायदे. जर आपल्याला कोणते कायदे लावले नाही तर आपण कसे वागणार. त्यामुळे बाबासाहेबांनी जे घटना तयार केली या घटनेचं जर आपण तंतोतंत पालन केलं तर जीवनामध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. नियम सगळ्या ठिकाणी घालून दिले जातात. नियमांचं पालन करणं आपलं कर्तव्य. पण आजकाल काय झालेलं, नियम सांगून, मारून, मिटकून, वारंवार कल्पना देऊन आणि ते वागण्यास भाग पाडावं लागतं. तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगितलं अरे बोलू नका बोलू नका, तुम्ही बोलत बसतात. तुम्हाला सांगता अभ्यास करा अभ्यास करा, अभ्यास करत नाही. तुमचा जीवनात एवढा याचा आहे
RTI कायद्यानुसार तुम्हाला मोफत शिक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. ते जर शिक्षण तुम्ही मनापासून घेतलं तर आपलं जीवन या ठिकाणी उज्ज्वल होईल. सगळा अधिकार आपल्याला या महामानवामुळे आपल्याला मिळालेला. मग यांचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे. त्यांनी कसं आपलं जीवन व्यतीत केलं आणि देशासाठी काय केलं. तुम्ही देशासाठी नका करू, स्वतःसाठी केलं म्हणजे देशासाठी होईल. स्वतः शिस्तीनं वागलात, स्वतः चांगले राहिलात, नियमाचं पालन केलं तर कोणत्याही प्रकारचा आपल्याला अडचणी येणार नाही. पण आपल्याला स्वतः शिस्तीनं राहायचं नाही. जास्तीत जास्त संख्येने कसे उपस्थित राहू, त्याचा सहभाग प्लस बक्षीस कसं मिळेल याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि द्वितीय क्रमांक आलेला आहे, काय नाव तुझं? आयुष्याचा दुसरा क्रमांक आलेला आहे. याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. आमचा वीर आणि अजून एक जे होते तर यांनी खूप सुंदर असा प्रयत्न केला. यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि या ठिकाणी अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.